प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तोफा महाविकास आघाडीकडे आहेत, पण महायुतीकडे प्रचाराच्या थापा थंडावणार. आणि 23 तारखेनंतर महायुती आघाडी नाहीशी होणार. महाराष्ट्रभर फिरतोय, सगळीकडे मोठमोठी होर्डिंग लागलेत. नुसत्या होर्डिंग्जवरनं तुम्हाला कल्पना येईल कोणी किती पैसे खाल्लेत. अगदी मेंढ्यांनी सुद्धा भाजप बरोबरीने किंवा भाजपपेक्षा काकणभर सरस अशी महाराष्ट्रभर होर्डिंग लावलेत. पण त्यांची स्लोगन मला आवडते, नेहमीच आवडते, मागेही आवडली होती. केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, करतोय लाचारी, आता पुढची तयारी. म्हणजे खरंच छान. काय असं जरा वाचलं की बरं वाटतं. मी जाहिरात क्षेत्रातला आहे, त्याच्यामुळे असं हल्ली फार कमी मिळतं बघायला. कोणत्या तोंडाने काय बोलतायत हेही त्यांना कळत नाही. पहिल्या प्रथम भाषणाला सुरुवात करण्याआधी आपला वचननामा सगळीकडे पोहोचलाय नक्की? कारण मी तुम्हाला पुन्हा वचननामा सांगण्याची गरज नाहीये. कारण काही काही गोष्टी मी महाराष्ट्रात फिरताना आवर्जून सांगितल्या की प्रत्येक वचनाला त्याच्या पाठीकडे आमची काहीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा मी माझ्या आजोबांकडनं ऐकायचो आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की दोघांनाही शाळेची फी भरायला पैसे नव्हते, म्हणून 7वी मध्ये शाळा सोडावी लागली. माझ्या वडिलांना पण आणि आजोबांना पण. आज देखील अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना शिकावंसं वाटतंय, पण घरी फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत. मधल्या काळात मी टीव्हीवरती एक बातमी बघितली. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्या मुलाला शाळा सोडावी लागली. कारण डोक्यावरती कर्ज म्हणजे घरावरती कर्ज, भरणार कोण? आणि ह्या गोष्टीचा विचार करून आपण जे वचन दिलंय की मुलींप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण देणार, हे त्याच्यासाठी दिलेलं आहे. बाकी अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं संजय राऊत काय वर्षाताईंनी सगळे विषय संपवले असतील. पण एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे मला. आजची ही आपली सभा मुंबईसाठी तर आहेच, पण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आणि ही लढाई कोण जिंकणार? महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार? याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार की मोदी शाह अदानीचा नोकर जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. अनेकदा आपण असं म्हणतो की निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार नाहीये. हे मी मुद्दामून जे काही घेऊन आलोय ते तुम्हाला सांगायला आलोय. कारण हे आपण विसरून जातो. वाचतो पेपरमध्ये, पण नंतर कुठेतरी कानाडोळा होतो आणि विसरून जातो. हे जे काय घडतंय, या सरकारला मुंबईचा म्हणे जीडीपी वाढवायचा आहे. आता मला केस वाढतात कळतात, नखं वगैरे वाढलेली दिसतात. जीडीपी कसा वाढतो, कुठे वाढतो हे काय कळलेलं नाही. पण जीडीपी वाढवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर हे मोठमोठ्या बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना देऊन टाकायचं यांचं षडयंत्र आहे. आणि त्याला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचून सोडून दिली असेल एक बातमी.